टॉयलेटमध्ये मला वाचायची सवय असल्यामुळं काहीतरी वाचायला पाहिजे, पण ते टॉयलेटमध्ये काय नव्हतं. म्हणून मी खाली हॉटेलच्या लॉबीला फोन करून काहीतरी द्या पाठवून वाचायला म्हणून सांगितलं. त्यांनी एक जुनं योगायोगानं ते पुस्तक पाठवलं. कदाचित ते नसतं आलं माझ्या हातात तर आज आपण इथं बसलेलो नसतो. अशा ह्याच्यात ते माझ्या नजरेत ते पडलं आणि योगायोगाला मला असं वाटलं आपल्याला सुद्धा असलं काहीतरी केलं पाहिजे. आणि तिथून मॅरेथॉनचा माझा प्रवास सुरू झाला. आणि मग कालांतरानं तोच हळूहळू आपल्या सातारा हिल महाबळेश्वरमधल्या टॉयलेटमधून मग मॅरेथॉनचा प्रवास सुरू झाला. महत्त्वाच्या म्हणजे ज्या सगळ्यात जुन्या असे एक म्हणू शकतो आपण, आणि ज्या सगळ्यात जास्त प्रतिष्ठित किंवा ज्या केलं तर काहीतरी अचीव्ह केल्यासारखं जे मानलं जातं अशा स्पर्धांमध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं बॉस्टन मॅरेथॉन्स. तुम्ही ऐकलं असेल तर फौजा सिंग जे आहेत आपले, भारताची टर्बंड टोर्नॅडो म्हणायचे त्यांना, की ज्यांनी वयाच्या 80व्या वर्षी पळायला सुरुवात केली. आणि ते आता 100ला ज्यावेळेस गेले ते 120 त्यांचं वय जवळपास होतं. ते गेले 15 वर्ष फक्त पळत नव्हते, पण वयाच्या 100रीत त्यांनी रेकॉर्ड प्रस्थापित केले रनिंगमधले. त्यांना मी फोन करून विचारलं, त्यांना भेटलो जेव्हा मुंबईला, तर त्यांना म्हटलं असा एवढा अवघड रूट आहे, हा कसा होईल? तर ते म्हटले डॉक्टर ये कॉमरेड्स मैराथन जो है वो भी ऐसी ही है, उसमें इतना सारा डिफिकल्ट चढ़ उतार है, फिर भी वहाँ पे 20,000 लोग जाते हैं हर साल, तो आप ये सातारा में रखो, ये उल्टा ये ज़्यादा अच्छी होगी. त्यामध्ये स्विमिंग हे 3.8 किलोमीटर्स म्हणजे जवळपास 4 किलोमीटर पोहायचं आधी सुरुवातीला ओपन वॉटरमध्ये, म्हणजे समुद्रात किंवा तलावात ते असतं. ते करून झाल्यानंतर तुम्ही तुमचे स्विमिंगचे कपडे जे असतात ते पटकन उतरवून किंवा त्याच्यावर चढवून तुम्ही सायकलिंग सुरू करायचं. तुमची सायकल लावलेली असते तिथून, ती सायकल घेऊन तुम्ही निघायचं आणि 180 किलोमीटर तुमचं सायकलिंग असतं. 180 किलोमीटर म्हणजे जवळपास इथनं पुण्याला जाऊन माघारी यायचं, बरोबर असं समजायचं. आणि ते करून झाल्यानंतर सायकल तुमची लावायची रॅकला आणि मग तुम्ही पळायला सुरुवात करायची आणि मग तुम्ही फुल मॅरेथॉन पळायची, म्हणजे जवळपास 42.2 किलोमीटर. तर हे तिन्ही गोष्टी एकाच वेळेस सकाळी सुरू केल्यानंतर संध्याकाळच्या आत म्हणजे जवळपास 16 ते 17 तासाचा कट ऑफ असतो. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरस पाणी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपला अभूतपूर्व प्रतिसाद कायम आहे आणि प्रत्येक पॉडकास्टला आपला प्रतिसादही जबरदस्त असा अनुभवायला मिळतो आहे. फक्त आपल्याकडून सबस्क्राईब करायचं राहून जातं आहे, तर माझं पुन्हा एकदा आपल्याला आव्हान आहे की आपण सबस्क्राईब करा. आरस पाणी पॉडकास्टनं पहिल्या दिवसापासून आपली वेगळी ओळख जपलेली आहे. आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि वेगवेगळी कामगिरी करणारी अनोखी माणसं ह्या पॉडकास्टमध्ये बोलवत असतो. आजही आपण ज्यांना भेटणार आहोत असं व्यक्तिमत्व आहे की ज्याने अख्खा सातारा रस्त्यावरून पळायला लावला किंवा अख्खा सातारा पळवला. सातारा म्हणजे पेन्शनर सिटी, सातारा म्हणजे सेवानिवृत्तीचं आयुष्य जगणारे लोक, अशी साताऱ्याबद्दल एक चुकीची कल्पना होती. खरं तर सातारा म्हणजे अटकेपार झेंडे रोवणाऱ्या महाराजाचा सातारा आहे. छत्रपती शाहू महाराजांचा हा सातारा आहे. त्यामुळे उगाचच पेन्शनरांचं गाव अशी एक ओळख सातारा शहराची निर्माण होत होती आणि ती पुसण्याचं महत्त्वाचं काम ज्या काही महत्त्वाच्या लोकांनी केलं त्यामध्ये एक नाव आहे डॉक्टर संदीप काटे. डॉक्टर संदीप काटे यांनी सातारा हिल हाफ मॅरेथॉन नावाची स्पर्धा साताऱ्यात सुरू केली की जिची कल्पनासुद्धा कुठल्या सातारकरांनी केली नव्हती. ती कल्पनासुद्धा डॉक्टर काटेंना अशा ठिकाणी सुचली की कल्पना कुठेही सुचू शकतात, हे सुद्धा आपल्याला अनुभवायला आणि ऐकायला मिळेल. सातारा हिल हाफ मॅरेथॉनला आता एक तपपूर्ती पूर्ण झालेली आहे. 14व्या वर्षात ही हाफ मॅरेथॉन आता प्रवेश करते. 14 सप्टेंबरला 8,000 स्पर्धक त्यामध्ये सहभागी होणार आहे. देशातली दुसऱ्या क्रमांकाची ही स्पर्धा आहे आणि देशभरातून आणि जगभरातून अनेक रनर्स या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येतात. डॉक्टरांनी ह्या सगळ्या अनुभवावर आधारित आणि जागतिक मॅरेथॉनचा मागोवा घेणारं एक मॅरेथॉनचा नावाचं पुस्तकही लिहिलेलं आहे. ह्या शब्दाशी त्यांचं एक वेगळं नातं आहे, कारण ते मूळव्याधीचे डॉक्टर आहेत. त्यामुळे मूळव्याधीचा मॅरेथॉनचा अशा अनोख्या संकल्पनेवर आधारित त्यांनी आपल्या पुस्तकाचं नाव ठेवलेलं आहे. डॉक्टरांनी एक चळवळ म्हणून ही मॅरेथॉन स्पर्धा साताऱ्यात सुरू केली आणि आज ती एक व्यावसायिक स्पर्धा झालेली आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावर इथं स्पर्धक येतात. साताऱ्याच्या आर्थिक उलाढाल वाढवण्यामध्ये सुद्धा ह्या स्पर्धेचा फार मोठा सहभाग आहे. ह्या स्पर्धेनं सातारकरांचं आर्थिक जीवनमान उंचावलेलं आहे. पर्यटनासाठी सातारा किती अनुकूल आहे, स्पर्धेसाठी सातारा किती अनुकूल आहे, ह्या गोष्टी ह्या डॉक्टर काटेंच्या नजरेनं हेरल्या आणि त्या कशा व्यावसायिक रूपातसुद्धा त्याचं रूपांतर होऊ शकतं हे डॉक्टर काटेंनी दाखवून दिलेलं आहे. एखादा माणूस ठरवतो
की एखादी स्पर्धा साताऱ्यात आणायची, त्यासाठी तो फक्त संयोजक म्हणून झटत नाही, तर स्वतःसुद्धा मॅरेथॉनचा प्रवास करतो. देशातल्या आणि जगातल्या अनेक मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होतो. ज्याला व्यायामाची आवड नव्हती असे डॉक्टर काटे दररोज आता किमान 10 किलोमीटरचा व्यायाम करतात. 10 किलोमीटर पळण्याचा व्यायाम ते करतात आणि अख्ख्या सातारकरांनासुद्धा त्यांनी रस्त्यावर पळण्याची सवय लावली. म्हणजे एक आरोग्यदायी कहाणी साताऱ्याची निर्माण करण्यामध्ये डॉक्टर काटेंचा फार मोठा वाटा आणि योगदान आहे. डॉक्टर काटे हे एक नाव नाही आता, तर हा एक इतिहास साताऱ्याच्या दृष्टीने झालेला आहे. कारण डॉक्टर काटेंनी जे काही काम केलेलं आहे ते इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जावं अशा प्रकारचं ते काम आहे. डॉक्टर संदीप काटेंचा अभिमान आम्हालाच नाही तर अख्ख्या सातारकरांना, महाराष्ट्राला आणि देशाला वाटेल असं त्यांचं कामाचं स्वरूप आहे. आणि हे त्यांचं जे काही काम आहे ते नजरेत भरणारं तर आहेच, पण आरोग्याची चळवळ अधिक गतिमान करायला लावणार आहे. कारण डायबिटीसपासून हृदयरोगापर्यंत अनेक आजार हे व्यायाम न केल्यामुळं होतात. त्यामुळे व्यायाम करायला लावून ते डॉक्टर असले तरी डॉक्टरांना व्यवसाय मिळणार नाही याचीसुद्धा काळजी त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळं आरोग्य मॅन म्हणून एक नवी ओळखसुद्धा डॉक्टर काटेंची आपण करून घ्यायला काय हरकत नाही. आज डॉक्टर काटे वेळात वेळ काढून आपल्या स्टुडिओमध्ये आले. मी त्यांचं प्रथमतः स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर काटे. इतका मोठा आणि इतका सुंदर परिचय माझा आजपर्यंत कधी कोणी करून दिलेला नाही आहे, त्याबद्दल नाही, वस्तुनिष्ठ हे आहे. आपण सातारा हिल हाफ मॅरेथॉनकडे येणार आहोत, पण तुम्ही जो मॅरेथॉनचं नावाचं पुस्तक लिहिलं आणि अख्खा मॅरेथॉनचा इतिहास मांडला, तर त्या 2500 वर्षाचा इतिहास आहे मॅरेथॉनला असं तुम्ही तुमच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. तर 2500 वर्षाचा इतिहास हा नेमका काय आहे? आणि मॅरेथॉन हा शब्द जर गुगलवर सर्च केला की ह्याचा शब्दशः अर्थ काय, तर तो पळण्याच्या स्पर्धेशी निगडीत नाही, तर त्याचा अर्थच वेगळा आहे. तर ती मॅरेथॉन ह्या नावाची भानगड काय आहे? तर हे आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा की मॅरेथॉनच्या या पुस्तकामध्ये तुम्ही 2500 वर्षाचा इतिहास मांडला आहे. तर मॅरेथॉन नावाची भानगड आणि 2500 वर्षाचा इतिहास नेमका काय आहे? तर थोडक्यात तुम्ही मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे कल्पना कुठे आणि कशी सुचेल हा विषय सुद्धा इथं मला सांगतो त्या निमित्तानं की मला मुळात माझ्याही आयुष्यात मॅरेथॉन हा शब्द येईल कधी असं वाटलं नव्हतं स्वप्नात सुद्धा. आपलं प्रॅक्टिस मूळव्याधीचा हेच माझं आयुष्य होतं खरं 2012 सालापर्यंत. म्हणजे त्यावेळेस माझं वय 37 वर्ष होतं आणि मग माझ्या आयुष्यात त्यावेळेस पहिल्यांदा मॅरेथॉन हा शब्द आला आणि त्याचा अभ्यास आणि बाकीच्या गोष्टीची माहिती घेतल्यावर मग मला पुढे जाऊन समजलं की मॅरेथॉन म्हणजे नक्की काय आहे. तर मी महाबळेश्वरला परत महाबळेश्वरचा चाला त्यात माझ्या कुटुंबासह गेलो होतो, फिरायला गेलो होतो. आपलं शनिवार रविवार 2 दिवस 2012 साली, साधारण तो जानेवारीचा महिना होता. आणि तिथं टॉयलेटमध्ये मला वाचायची सवय असल्यामुळं काहीतरी वाचायला पाहिजे, पण त्या टॉयलेटमध्ये काय नव्हतं. म्हणून मी खाली हॉटेलच्या लॉबीला फोन करून काहीतरी द्या पाठवून वाचायला म्हणून सांगितलं. त्यांनी एक जुनं योगायोगानं ते पुस्तक पाठवलं. कदाचित ते नसतं आलं माझ्या हातात तर आज आपण इथं बसलेलो नसतो. तर त्या पुस्तकामध्ये म्हणजे मॅगझिन होतं जुनं आणि त्यामध्ये अमित शेठ नावाच्या व्यक्तीची स्टोरी होती की त्यांनी वयाच्या 38व्या वर्षी पळायला सुरुवात केली होती. मॅरेथॉनमध्ये त्यांनी भाग घ्यायला लागले होते आणि मुंबई मॅरेथॉन त्यांनी पहिल्यांदा त्यांना फिनिश झालीच नव्हती, दुसऱ्यांदा त्यांनी फिनिश केली आणि मग त्यांनी कॉम्रेड्स मॅरेथॉन नावाची 90 किलोमीटरची साऊथ आफ्रिकेत रेस असते दक्षिण आफ्रिकेत ती पूर्ण केली होती त्यांनी आणि त्यांच्या वाईफने निपाने. तर ते टॉयलेटमध्ये बसल्या बसल्या वाचताना मला एकदम असं ते साक्षात्कार झाल्याकडे झालं की ह्या माणूस 38व्या वर्षी 90 किलोमीटर कसे काही लोक पळायला असतील आणि आपण मात्र नुसतंच मुळव्यातात बसलोय अडकून किंवा प्रॅक्टिस करतोय. वजन तेव्हा वाढलं होतं माझं, जवळजवळ 85 किलो झालं होतं. अशा याच्यात मला वाटलं आपण सुद्धा असलं काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून मी बाहेर आलो टॉयलेटमधनं. तर नेमकी त्याच वेळेस टी व्हीवर मुंबई मॅरेथॉनचं प्रक्षेपण चालू होतं. त्यावेळेस मुंबईचं 9वं वर्ष होतं, 2004 साली सुरू झाली होती. अशा याच्यात ते माझ्या नजरेत ते पडलं आणि योगायोगाला मला असं वाटलं आपल्याला सुद्धा असलं काहीतरी केलं पाहिजे आणि तिथून मॅरेथॉनचा माझा प्रवास सुरू झाला आणि मग कालांतरानं तोच हळूहळू आपल्या सातारा महाबळेश्वरमधल्या टॉयलेटमधून मग मॅरेथॉनचा प्रवास सुरुवात झाली. आणि मग मॅरेथॉनचा मी स्वतः अभ्यास केला. मी पहिल्यांदा माझी हाफ मॅरेथॉन पळालो जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला. 21 किलोमीटर आयुष्यात पहिल्यांदा डायरेक्ट 21च पळालो, त्याच्या आधी मध्ये काहीच नव्हतं. तो सगळा प्रवास फार लांबलचक रोजच्या काही पुस्तकात लिहिलेलंच आहे, पण थोडक्यात एप्रिलमध्ये मी स्वतः पळालो हाफ मॅरेथॉन आणि मग ऑगस्टमध्ये त्याच्या पुढची पायरी म्हणून फुल मॅरेथॉन पळालो आणि त्यावेळेस माझी वाईफ सुचित्रा तिनं हाफ मॅरेथॉन स्वतःची पहिली केली. अशा पद्धतीनं आमच्या कुटुंबाचा प्रवास सुरू झाला फिटनेसच्या दृष्टीनं मॅरेथॉनच्या दिशेनं. आणि मग इतिहासाचा भाग म्हणाल तुम्ही तर मॅरेथॉन हा शब्द मुळात आला कसा तर 2500 वर्षाच्या आधी जवळपास, मी त्याहीपेक्षा जास्त झाले त्याला, इसवी सन असं म्हणतात 95 ईसापूर्व
तेव्हापासूनची स्टोरी आहे. 500 ईसापूर्व. त्यावेळेस मॅरेथॉन नावाचं ॲक्च्युअली एक गाव आहे ग्रीसमध्ये. मग तिथं ते युद्ध झालं होतं ग्रीक लोकांचं आणि पर्शियन लोकांचं. आणि त्या युद्धामध्ये एकतर तो पिक्चर तुम्ही बघितला असेल 300 जो पिक्चर आला होता मध्ये, त्यात ते युद्ध दाखवलं होतं. तर त्यामध्ये प्रचंड ऑड्सच्या अगेन्स्ट लढून हे जिंकले होते. आणि ही जिंकल्याची बातमी पोचवायसाठी त्यांचा एक धावक जो आहे फिलिपिडीस नावाचा, तो त्या मॅरेथॉन नावाच्या गावापासून त्यांच्या राजधानीपर्यंत अथेन्सपर्यंत पळत गेला होता. आणि ते साधारण 40 किलोमीटरचं अंतर तो धावत गेला, दमला, थकला, बातमी त्याने पोचवली आणि असं म्हणतात की तो तिथं कोसळला. आता ही स्टोरी जी आहे ही त्यावेळेसची कदाचित इतिहासात ती नोंदणी गेली आणि विसरली गेली असती. पण झालं असं की 1896 साली पुन्हा एकदा जेव्हा मॅरेथॉन ऑलिम्पिकची सुरुवात करायचा विषय निघाला, कारण प्राचीन काळी ऑलिम्पिक्स व्हायचे पण आता अलीकडे होत नव्हते. मग 1896 साली पुन्हा एकदा मॉडर्न ऑलिम्पिक्स सुरू करायची चळवळ सुरू झाली होती. आणि त्या चळवळीचे जे प्रणेते होते त्या लोकांनी असं ठरवलं की नवीन काहीतरी एखादी इव्हेंट आपण आता या निमित्तानं सुरू करू. म्हणजे बाकी भालाफेक किंवा इतर धावण्याच्या छोट्या छोट्या अंतराच्या शर्यती त्यावेळेस होत्या, पण मग नवीन काहीतरी करावं म्हणून त्यांनी ही जुना इतिहास जो आहे त्याला जागून मॅरेथॉनपासून अथेन्सपर्यंतचं अंतर पळत जायचं अशी एक नवीन स्पर्धा त्या दिवशी इंट्रोड्यूस त्यांनी केली. आणि त्यानिमित्तानं मग पहिली जगातली, आणि त्याला नाव त्याने काय द्यायचं तर मॅरेथॉन गावातनं सुरू होती म्हणून मॅरेथॉन, अशी ती 40 किलोमीटरची मॅरेथॉन पहिल्यांदा झाली. आणि तिथनं पुढं मग ती एक हळूहळू 100-150 वर्षांनी हळूहळू आता ती चळवळीचं स्वरूप जगभरात त्याला आलंय. अशी ही पहिली मॅरेथॉन 1896 साली. 1896 साली. येस. आणि ती 42 किलोमीटरची नंतर झाली. ते स्टँडर्डाइज अंतर थोडं नंतर वाढलं. आता मॅरेथॉन स्पर्धा जगभरात होतात, तर त्या जगभरातल्या कुठल्या कुठल्या स्पर्धा महत्त्वाच्या आहेत जगभरात होणाऱ्या? महत्त्वाच्या म्हणजे ज्या सगळ्यात जुन्या असे एक म्हणू शकतो आपण, आणि ज्या सगळ्यात जास्त प्रतिष्ठित किंवा ज्या केलं तर काहीतरी अचीव केल्यासारखं जे मानलं जातं अशा स्पर्धांमध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं बॉस्टन मॅरेथॉन्स. कारण बॉस्टन मॅरेथॉन ही 1896च्या पहिल्या ऑलिम्पिक मॅरेथॉन नंतर लगेचच 1 वर्षांनी झाली, म्हणजे 1897 साली अमेरिकेत बॉस्टन शहरामध्ये. आणि ऑलिम्पिक ही दर 4 वर्षांनीच होते त्यानंतर. मग ते 1896 नंतर 1900 साली, मग 1904 अशी होत गेली. 1908च्या लंडन ऑलिम्पिक्सपासून ते अंतर 42 म्हणून फिक्स झालं. पण बॉस्टन ही 1897 साली जी पहिल्यांदा झाली ती त्यानंतर दरवर्षी घेतली जाते. दरवर्षी. आणि आजतागायत म्हणजे पहिलं दुसरं महायुद्ध झालं तरी ती थांबली नाही. कोविडच्या काळात फक्त ती पहिल्यांदा त्यांना जरा ब्रेक घ्यायला लागला. अदरवाईज आतापर्यंत सलग होणारी जगातली पहिली. त्यामुळे बॉस्टन ही सगळ्यात प्रतिष्ठेची मानली जाते. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त अंतराची किंवा हे 42 म्हणजे फुल मॅरेथॉन झाली, पण 90 किलोमीटरची अल्ट्रा मॅरेथॉन ज्याला म्हणतात, जे अंतर जास्त आहे आणि ज्याचा सुद्धा इतिहास जवळपास 100 वर्षाचा आहे, अशी कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन एक दुसरी फेमस रेस आहे जी साऊथ आफ्रिकेत होते. आणि ती सुद्धा जवळपास त्याला 100 वर्ष, 1912 साली ती पहिल्यांदा झाली होती. त्यालाही आता कोविडच्या मधल्या काळात किंवा पहिल्या महायुद्धात दुसऱ्या महायुद्धात न झाल्यामुळे त्याची वर्ष पूर्ण झाले नाही 100, पुढच्या वर्षी ते होत आहेत 100 वर्ष. पुढच्या वर्षी. अशी अल्ट्रा मॅरेथॉन कॉम्रेड्स आणि मेन कॉम्रेड्स फुल मॅरेथॉनमध्ये बॉस्टन एक आहे फेमस, आणि बाकी अशा वर्ल्ड मेजर्स म्हणून स्पर्धा असतात, ज्या पूर्वी 6 होत्या, अलीकडे 7वी ऑस्ट्रेलियातली ॲड झाली. अदरवाईज अमेरिकेतल्या 4, जपानमधली 1, लंडनमधली 1 मॅरेथॉन, आणि आता ऑस्ट्रेलियाच्या, अशा 7 मेजर जे आहेत. मग शिकागो, बर्लिन, बॉस्टन आणि न्यूयॉर्क ह्या 4 अमेरिकेतल्या, जपानमधली 1 टोकियो, लंडनमधली लंडन मॅरेथॉन, आणि 7वी ऑस्ट्रेलियातली सिडनी मॅरेथॉन, अशा 7 प्रतिष्ठित वर्ल्ड मेजर्स ह्या सुद्धा फेमस आहेत. आणि भारतात मग आता भारतातला जो मॅरेथॉनचा इतिहास आहे, म्हणजे जगभराला 100 वर्षाचा इतिहास आहे, पण भारतातल्या मॅरेथॉनला फार इतिहास नाही, मग एवढा मोठा 100 वर्षाचा इतिहास नाही. तर भारतातल्या मॅरेथॉनचा इतिहास किती वर्षाचा आहे? मुंबई मॅरेथॉन कधी सुरू झाली आणि आज भारतात किती मॅरेथॉन होतात? मुंबई किंवा भारतातला प्रवास जर बघितला तसा मॅरेथॉनचा एक चळवळ म्हणून किंवा जास्त मोठ्या प्रमाणावर सहभाग जो वाढला त्याचा इतिहास फार नाही, तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. तो 2004 साली मुंबई पहिल्यांदा झाली, त्यावेळेस खऱ्या अर्थानं पब्लिक पार्टिसिपेशन म्हणून मॅरेथॉन फेमस व्हायला लागली. म्हणजे त्याला आता जेमतेम आपण म्हणू 21 वर्ष होत आली. त्याच्या आधी खरं पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ही भारतात पूर्वीपासून आहे, म्हणजे तिचा इतिहास त्याच्यापेक्षा जुना आहे भारतातला. पण पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये जास्त करून बाहेरगावचे रनर्स जे असतात, फॉरेनचे रनर्स म्हणजे आफ्रिकन इलिट रनर्स, हे जास्त भाग घेत होते पूर्वापारपासून. म्हणजे त्यामध्ये जसे तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसांनी 42 किलोमीटर पळायचं, 21 पळायचं, हे फार तेव्हा पॉप्युलर नव्हतं पूर्वी. पण 2004 साली मुंबई मॅरेथॉननी अशा पद्धतीने ती ऑर्गनाईज केली की ज्यामध्ये त्यांचा फोकस हा सामान्य रनर्सवर होता. ज्या पद्धतीनं अमेरिकेत सुद्धा जरी 1896 साली 97 सालापासून बॉस्टन मॅरेथॉन होती, पण जवळपास 100 वर्ष तिथनं पुढं जवळपास 80-90 वर्ष अमेरिकेत सुद्धा ती चळवळ नव्हती. 1972 साली म्युनिकला जेव्हा मॅरेथॉन झाली, ऑलिम्पिक्स झाली, ती घटना तुम्हाला माहिती असेल, ती इस्रायलची आणि ह्याची ती घटना झाली होती. इस्रायलचे काही ॲथलीट्सना आतंकवाद्यांनी मारलं होतं, त्यासाठी ती फेमस झाली होती.
पण दुसरी घटना त्यावेळेस एक महत्त्वाची होती, म्हणजे ऑलिम्पिकच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अमेरिकन एक धावपटू जिंकला, म्हणजे फ्रँक शॉर्टर. त्याच्या आधीपर्यंत ते सहसा आफ्रिकन लोक जिंकायचे. आणि मग फ्रँक शॉर्टर जिंकल्यामुळं अमेरिकेत एक त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं की आपला माणूस जिंकला. मग त्यात इंटरेस्ट डेव्हलप झाला. आणि मग एक तिथं माणूस होता जिमी फिक्स नावाचा. त्यांनी स्वतःचं, तो पण जवळजवळ 45व्या वर्षापर्यंत वयाच्या रनिंग करत नव्हता, स्मोकिंग करायचा, त्याचं वजन वाढलं होतं, अनफिट होता. आणि मग तो स्वतः इन्स्पायर झाला, त्याने रनिंग सुरू केलं. आणि मग त्यातनं त्यांनी पुस्तकं लिहिली, त्यानं अमेरिकेत ती चळवळ वाढवली. आणि त्यामुळे जवळपास 1970च्या आणि 80 दशकामध्ये अमेरिकेत सुद्धा नुसतं जॉगिंग न करता मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याचा कल वाढला. आणि मग तो इतिहास, मग तोच अमेरिकेतला बघाल तुम्ही तर साधारण 50-60 वर्षाचा इतिहास आहे. आपण त्यांच्या मागं अजून 30 वर्ष, म्हणजे आपल्याकडे आता हा 20व्या वर्षाचा प्रवास साधारण मॅरेथॉनचा भारतातला सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. आता रनर्सला जर भारतातल्या महत्त्वाच्या मॅरेथॉन करायच्याच झाल्या, जो ह्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतो, तर त्यानं कुठल्या कुठल्या केल्या पाहिजेत? हां, म्हणजे आता त्यात तुमचा हा विषय आहे की तुम्ही जर नवीन रनर असाल तर तुम्हाला कोर्स कसा आहे ते बघितलं पाहिजे आणि अंतर किती पळायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला सुरुवात केली आणि डायरेक्ट 42 पळायला असं पण व्हायला नको. आणि सुरुवात केली आणि सातारा हिल पळायला आला तुम्ही आपली, तर ते सुद्धा अवघड आहे. कोर्स आपला चढाचा आहे. त्यामुळे नवीन रनर असेल तर त्याने सुरुवात छोट्या छोट्या अंतराने केली पाहिजे. 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, मग 21 आणि मग 42. आणि मग त्यातल्या त्यात जर प्रतिष्ठेची किंवा करायलाच पाहिजे अशा पद्धतीची म्हणाल तर मग जे प्रोकॅम इंटरनॅशनल आपली भारतातली सगळ्यात प्रामुख्यानं जगात फेमस स्पर्धा ज्या आहेत, जी मुंबई मॅरेथॉन ऑर्गनाईज करतात, त्यांच्या 4 मेन इव्हेंट्स आहेत. त्यामध्ये त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे इव्हेंट्स आहेत. मग 10 किलोमीटर, 21 किलोमीटर, 42 आणि आता अलीकडे त्यांनी 25 सुद्धा मध्ये इंट्रोड्यूस केले. तर मग 10 किलोमीटरची करायची असेल तर TCS 10K, TCS आता नाव मला वाटतं बदललं, पण बँगलोरची 10K त्यांची असते. त्यानंतर त्यांची 21 किलोमीटरची हाफ मॅरेथॉन ती दिल्लीला असते. आणि आता 25 जी त्यांनी अलीकडे सुरू केली ती कोलकात्याला असते. आणि चौथी मुंबईची त्यांची फुल मॅरेथॉन म्हणजे मुंबई मॅरेथॉन. या 4 प्रतिष्ठेच्या आणि नावाजलेल्या ज्या रनर्सने आपल्या टार्गेटवर ठेवायला पाहिजे. आणि अर्थातच आपली साताऱ्याची ही सगळ्याच रनरच्या टार्गेटवर असते हाफ मॅरेथॉन आणि अल्ट्रा हाफ मॅरेथॉन, कारण ती टफ मॅरेथॉन मानली जाते. आणि त्या व्यतिरिक्त आपल्या रनर्सनी ऑर्गनाईज केलेला, म्हणजे आपण जशी, हा फरक एक मेजर आहे की मुंबई मॅरेथॉन आणि सातारा मॅरेथॉन ही संयोजन करणारी मंडळी वेगळी आहेत. ते प्रोफेशनली करतात, ते ती कंपनी आहे जे व्यवसाय म्हणून ते करतात, इव्हेंट मॅनेजमेंट करतात. पण आपण कम्युनिटी बेसवर करतो, म्हणजे पूर्णपणे स्वयंसेवक तत्वावर. अशी दुसरी इव्हेंट जी आपल्यासारखी चांगली होते आणि आपल्या 1 वर्ष आधीपासून होती ती म्हणजे हैदराबाद मॅरेथॉन. तर मी असं म्हणेन की रनर्सनी हैदराबाद मॅरेथॉनला सुद्धा प्राधान्य नक्कीच गेलं पाहिजे, भाग घेतला पाहिजे. आता मला असं सांगा डॉक्टर, की तुम्ही आत्ता जिमीचं नाव घेतलं किंवा तुम्ही स्वतः तुम्ही 85 वजन असताना मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला, तर कुठल्या वयाचा माणूस मॅरेथॉनमध्ये पळू शकतो आणि कुठल्या वयापर्यंत तुम्ही ठरवू शकता की मी आत्तासुद्धा ह्या वयातसुद्धा स्टार्ट केलं तर 21 किलोमीटर, 42 किलोमीटर करू शकतो? असं काय वयाचं बंधन आहे का, की कुठल्या वयापासून त्यानं सुरुवात करावी? अनेक लोकांना 40-50मध्ये वाटते की करावं, पण त्यांना मनात भीती असते की आता माझ्या हृदयाला काय झालं तर, मला काय झालं तर. तर नेमकं वयाची, कुठल्या वयाची मर्यादा आहे का आणि कुठनं आपण सुरुवात करू शकतो? वयाचं विचारलं ते फार बरं झालं, कारण काल परवाच एक घटना घडली ज्याच्यामुळे वयाचा विषय येतो. तुम्ही ऐकलं असेल तर फौजा सिंग जे आहेत आपले, भारताची टर्बन टोर्नॅडो म्हणायचे त्यांना, की ज्यांनी वयाच्या 80व्या वर्षी पळायला सुरुवात केली. आणि ते आता 100ला ज्यावेळेस गेले ते 120 त्यांचं वय जवळपास होतं. ते गेले 15 वर्ष फक्त पळत नव्हते, पण वयाच्या 100रीत त्यांनी रेकॉर्ड प्रस्थापित केले रनिंगमधले. अर्थात त्यांची कहाणी वेगळी होती. त्यांनी 80पर्यंत कधी रनिंग केलं नव्हतं, पण आणि त्यांचं झाला शेवट तर कशा, तर रस्त्याच्या ॲक्सिडेंटमध्ये. म्हणजे खरं, म्हणजे धावल्याने हृदयाला काहीतरी नुकसान होतं असं जर असतं तर 80व्या वर्षी माणूस सुरू करून 120 पर्यंत गेला नसता कदाचित. दुसरी गोष्ट, जिम पिक्सच्या सुद्धा बाबतीत असंच म्हणतात की तो सुद्धा तिने वयाच्या 45व्या वर्षी सुरू केलं, पण तोपर्यंत जर तुम्ही सुरू करायला उशीर फार केला तर तुम्ही त्याच्या आधी केलेल्या ज्या चुका असतात, म्हणजे तुम्ही आधी वजन तुमचं खूप वाढलं, तुम्ही सगळ्या प्रकारच्या आजाराने तुम्हाला शरीर ग्रासलं, तुम्ही आधी खूप सारी सिगरेट, दारू, बिडी करून तुमचं शरीर खराब झालं असेल, तर ते काही प्रमाणात परत रिपेअर होण्याचं काम रनिंगमुळं किंवा नियमित व्यायामामुळं, आहारामुळं होऊ शकतं. पण नुकसान जे झालं ते शेवटी झालेलंच असतं. आणि त्यामुळं जेव्हा आजकाल घटना काही घडतात, कुठं मॅरेथॉनमध्ये एखादी दुर्घटना होते किंवा जिममध्ये सुद्धा एखादा माणूस कोलॅप्स होतो, तेव्हा लोक असं म्हणतात की बघा हे व्यायाम केला गेला, अति व्यायाम चांगला नाही. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एकतर उशिरा सुरू केल्यामुळे तुमचा प्रॉब्लेम होतोय. वयाच्या लवकर जितकं शक्य होईल तितक्या, म्हणजे आज सगळ्यात मोठा फायदा हाच होता ह्या मॅरेथॉन चळवळीचा, की वयाचं बंधन न बघता 40तले, 50तले, 60तले लोक जास्तीत जास्त यात भाग घेतात. इट इज नेव्हर टू लेट टू स्टार्ट.
हे महत्त्वाचं. पण म्हणून तुम्ही लेट केलंच पाहिजे असं मुळीच नाही. आज आमची मुलं, आपली मुलं आपल्याकडे बघून त्यांची लाईफस्टाईल, कारण आज काळाची गरज आहे, त्यांना सुद्धा खूप सारी ताणतणाव आहे, अट्रॅक्शन्स आहेत आणि हालायचं नाही असेच सगळे, गाड्या आहेत, घोडे आहेत, हातात मोबाईल आहे, कुठं जायला नको. तर त्या लोकांना पळायला ह्यामुळे आवडायला लागलंय आणि लवकर सुरुवात केलेली कधीही चांगली. आणि आयुष्यभर ती सवय म्हणजे व्यायामाची सवय ही लहानपणापासून लागली पाहिजे आणि शेवटपर्यंत राहिली पाहिजे. त्याचा सगळ्यात जास्त फायदा व्हायचा असेल तर लवकर सुरुवात. पण उशीर केला तरी काय हरकत नाही. फौजा सिंगने ते सिद्ध केलंय आणि आपण सुद्धा वयाच्या 30शीत आणि 40शीतच सुरू केलंय. आज आपण जेवढं आपलं फिटनेस आज मेंटेन आहे हे निश्चितच आपण हे करतोय म्हणून आहे, नाहीतर आज आपण इतके फिट नसतोच, नाही का? बरोबर आहे, बरोबर. आता मला सांगा की मॅरेथॉन म्हटल्यानंतर 21 आणि 42 असं आहे, पण आता 5 किलोमीटरला सुद्धा मॅरेथॉन म्हटलं जातं, 10 किलोमीटरलाही म्हटलं जातं. वास्तविक मॅरेथॉनचा नियम काय, किती किलोमीटर म्हणजे मॅरेथॉन? बरोबर. तर एक्झॅक्टली हा शब्द जो आहे मॅरेथॉनचा, तो जो स्टँडर्डाइज झाला जो 1908च्या लंडन मॅरेथॉनपासून, त्याचं अंतर जे आहे ते एक्झॅक्ट म्हणायचं तर 42.195 म्हणजे 42 किलोमीटर आणि 195 मीटर असं असते. आणि हाफ मॅरेथॉन म्हणजे त्याच्याबरोबर अर्धी, मग ती 21 किलोमीटर .196 म्हणजे 196 किंवा 97 मीटर, ह्याला हाफ मॅरेथॉन म्हटलं पाहिजे. आणि मग त्याच्यापेक्षा कमी अंतराच्या रन्स असतात, लॉंग रन्स म्हणू शकतो आपण त्याला, किंवा डिस्टन्स रनिंग इव्हेंट म्हणू शकतो. त्या 10 किलोमीटर असतात, 5 असतात. त्याच्यापेक्षा खाली 3 किलोमीटर खरं तर त्याला फन रन म्हटलं पाहिजे. कारण आता जो नवीन सुरू करतोय त्याच्यासाठी कदाचित 1 किलोमीटर सुद्धा काही फन नसती, त्याला त्रासच होतो. प्रॅक्टिस करून करून हळूहळू एकाचं 2, 2चे 3 होतात. पण आता काय झालं की जसं पूर्वी आपण लहानपणी साबण एकच असायचा, लाईफ बॉय. बरोबर, साबणाला आपण लाईफ बॉय म्हणायचो. बरोबर, लाबू म्हणायचे जुनी माणसं, लागू साबण. मग आता कुठला बी साबण आणला गेलं तरी ते लाबू आणला म्हणायचे. बरोबर. अशा प्रकारे काहीतरी मॅरेथॉनच्या बाबतीत झाला की एकत्र लोक पळतायत, रस्त्यावर पळतायत आणि त्यांना फिनिश केले की गळ्यात मेडल घालतात. ही एक जी काय, मग ते 1 किलोमीटर असो नाही तर 5 असो नाही तर किती बी असो, त्याला लोक मॅरेथॉन म्हणायला लागले. तर त्याला माझा पहिले विरोध असायचा, मी सांगायचो पण लोकांना, तुझी मॅरेथॉन नाही त्याला म्हणू नको मॅरेथॉन. बरोबर. पण नंतर मला लक्षात आलं की काय म्हणतात हे महत्वाचं नाही, पळतायत हे महत्वाचं. मी 5 किलोमीटरची मॅरेथॉन केली म्हणून कोणी फेसबुकला पोस्ट टाकली तर त्याला उगाच कमेंट करायची, हे तुझी मॅरेथॉन नाही बरं का, तू काय 5 किलोमीटर केलाय असं म्हणण्यापेक्षा त्याला म्हणलं पाहिजे, शाबाश आता 10ची कर, 21ची मॅरेथॉन कर. खरं असं. डॉक्टर, आता आपण एकूण जगाचा आणि भारताचा मॅरेथॉनच्या इतिहासावर चर्चा केली, पण सातारा हाफ जी मॅरेथॉन, हिल मॅरेथॉन, अल्ट्रा मॅरेथॉन तुम्ही सुरू केली, तर सुरू करण्याचा प्रवाससुद्धा कष्टदायक होता. म्हणजे तुम्ही तुमच्या पुस्तकात लिहिले आहे की तुम्ही सातारा क्लबमध्ये ज्यावेळेस व्यायाम करायचा त्यावेळेस भेटेल त्याला सांगायचं की आपल्याला साताऱ्यात करायचं आहे बरं का, साताऱ्यात करायचं आहे बरं का. तर सुरुवातीला लोकांचा रिस्पॉन्स कसा होता? लोकांना मजा वाटायची का उगाच हा म्हणतोय आपला होला हो म्हणूयात? तर तुमचे अनुभव काय होते की सुरुवातीला जी स्पर्धा तुम्ही हे केली त्यात तुमचे अनुभव नेमके काय होते? ते फार मजेशीर होतं. आणि खरं तर माझं स्वतःचं पळणं आणि सातारा हिल हाफ मॅरेथॉन ऑर्गनाईज करणं ह्या दोन्ही गोष्टी जवळजवळ समांतरच चालल्या खरं तर. कारण मी स्वतःवर रनिंग सुरू केलं जानेवारी 2012मध्ये. त्याच्यानंतर एप्रिलमध्ये माझी पहिली हाफ मॅरेथॉन मी स्पर्धा पार केली. आणि ती हाफ मॅरेथॉन करत असताना जिम कॉर्बेटमध्ये धावत असताना तिथला निसर्ग आणि तिथले डोंगर बघून त्यावेळेस माझ्या मनात खरं आलं होतं की आपण साताऱ्याला परत गेल्यावर असलं काहीतरी ऑर्गनाईज करू. आता असलं काहीतरी करायचं म्हणजे किती सोपं आहे आणि किती अवघड आहे हा विचार मी फार नाही केला. परत आल्यानंतर बायकोला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं, सुचिताला म्हटलं आपल्याला असं मॅरेथॉन करायचं बरं का. ते म्हणले काय काय कसलं काय तिच्या हे काय म्हणायला लागलेत, पण म्हणले ठीक आहे, बरं ठीक आहे म्हणले. आणि तिला म्हटलं आता मी फुल मॅरेथॉन करणार आहे, तू हाफ करायची. अशी प्रॅक्टिस आम्ही मग एकत्र करून हैदराबादची तयारी सुरू केली, फुल मॅरेथॉनची माझी आणि तिची हाफ. आणि ती तयारी करत असताना जेव्हा क्लबवर पळत राहायचो मी, तेव्हा एकतर लोक माझी समोर नसतील म्हणले पण मनात वेळेतच काढत होती. कारण मी किती पळतोय, कारण सहसा 2-4 राऊंड मारून क्लबची लोक घरी जायची चालत किंवा एखाद्या वेळेस जॉगिंग करून, आणि मी तिथं 25-25 राऊंड मारायचो. म्हणजे मलाही खूप आवड द्यायचं सुरुवातीला, पण हळूहळू मी करत गेलो. आणि त्यामुळं आणि ते पळतानाच माझ्या डोक्यात विचार येत गेले की आपण आता आपल्याला ऑर्गनाईज करायची. म्हटलं मग जी भेटेल समोर त्याला सांग. असं सांगत डॉक्टर शेखर घोरपडे समोर आले. शेखर आपल्याला हाफ मॅरेथॉन करायची बरं का. म्हटलं हो हो करू काय करायचं सांग तेवढं. कमलेश भेटला, शेखर भेटला, जे कोणी सातारा क्लबमध्ये आपले जवळपास सगळे मित्रमंडळी तिथे फिरायची. आणि तिथनं बाहेर पडलो की जिल्हा परिषद काढून फिरायचो, तिथं बाकीची उरलेली मिळायची. ह्या दोन्ही ठिकाणी मिळून साताराची सगळीच माणसं कधी ना कधी नजरेस पडायची. मग ते सगळ्यांना सांगत गेलो आणि मग सगळ्यांनी साथ दिली, टीम जुळत गेली. आणि जेमतेम 4 महिन्यांनी ऑगस्टमध्ये पहिली फुल आपली सातारा हिल हाफ मॅरेथॉन ऑर्गनाईज पण झाली. मग इतक्या लवकर ते प्रवास जेमतेम 8 महिन्यात ती आपली ऑर्गनाईज झाली. मग सुरुवातीला अडचणी काय काय आल्या, तर एवढं पळायचं का हा प्रश्न
सगळ्यांचं असायचं, एवढं कशाला पळायचं, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटर हे अंतर ते डोक्यात जायचं नाही लोकांच्या. दुसरी अडचण असायची, एवढं पळायचं आणि वरनं मग पैसे देऊन कशाला पळायचं. लोक म्हणायचे अरे आम्हीच पळायचं आणि आम्हीच पैसे द्यायचे होय. मग म्हणा अरे जिमला जातो आपण तर काय पैसे देऊनच करतो का नाही, व्यायामच आहे बाबा. असं ते ह्या दोन अडचणी. तिसरी अडचण अर्थात अशी पण होती की हे डॉक्टरी सोडून हे उद्योग कशाला करायला लागलाय, ही अडचण होती. ह्यांना काय कामधंदा सोडून करतात म्हणजे ह्यांचं काहीतरी यात इंटरेस्ट आहे, म्हणजे ह्यांना ऑर्गनाईज करायचे, म्हणजे स्वतःचं नाव करायसाठी करायचे किंवा ह्यातनं पैसे कमवायचे. बरोबर. ह्या तिन्ही चारही गोष्टी हळूहळू त्या सगळ्या लोकांना समजत गेल्या, उमजत गेल्या आणि मग त्या अडचणी कमी होत गेल्या. म्हणजे आमचं हेतू यात चांगला आहे बाबा, रनिंग करायला लोकांना फक्त प्रवृत्त करायचा हाच हेतू आहे. दुसरा म्हणजे ते पळणं अशक्य कोणालाच नाही आहे, का करायचा हा प्रश्न सुद्धा हळूहळू लोकांचा कमी होत गेला आणि त्याला पैसे लागतात ऑर्गनाईज करायलाही पटल्यामुळं तेही कोणी आता काय अडचण तशी काही राहिलेली नाही आहे. पण ह्या अडचणीवर मात करत करत आज आपण सगळ्यांनी मिळून इथपर्यंतचा हा प्रवास केला. आजचा आकडा 8,000चा आहे, पण पहिल्या मॅरेथॉनमध्ये किती लोक पळाले होते, सातारकर किती होते आणि बाहेरचे किती होते? ते पुन्हा तसंच आहे, मी म्हटलं मग तसं खरी मॅरेथॉन कुठली त्यातली, म्हणजे हाफ मॅरेथॉन ही खरी त्यातली जी आहे, म्हणजे जी मेन इव्हेंट होती त्यात साताऱ्यातली जेमतेम बोटावर मोजण्या इतकी होती. म्हणजे मी आता रेकॉर्ड काढतोय तर मला 7-8 पेक्षा जास्त काही सापडले नाहीत कधी. जवळपास 80 ते 90 जे होते ते बाहेरचे होते, म्हणजे पुणे, मुंबई, हैदराबाद मॅरेथॉनला मी गेल्यामुळे तिथले माझे हैदराबादचे मित्रसुद्धा होते. त्यामुळे जवळपास सगळे मिळून मला वाटतं 95 का 96 लोक हाफ मॅरेथॉनला होते, म्हणजे जी खरं आपली मुख्य इव्हेंट आहे. आणि बाकी सगळे आपण त्यावेळेस पहिल्या वर्षी 5 किलोमीटर आणि 7.5 किलोमीटर ठेवली होती. त्यामुळं त्या दोन डिस्टन्सला सुद्धा रनर होते. ते जवळपास 400-500 रनर आणि 300-400 असे सगळे मिळून टोटल 900 ते 1000च्या दरम्यान रनर्स होते पहिल्या वर्षी आपल्याकडे. आणि त्याच्या मॅरेथॉनला फक्त 100 सुद्धा नव्हते. 100 ते 8,000 असा हा एवढा मोठा प्रवास झालेला आहे तुमचा. आता तुम्ही जो हा रूट ठरवला की पोलीस ग्राउंड ते युक्तेश्वरचा प्रकृतीचा जे रिसॉर्ट आहे त्याच्या उतारापासून रिटर्न, तर हा जो रूट जो तुम्ही ठरवला तो कसा काय ठरवला? म्हणजे त्याच्या मागची पण इंटरेस्टिंग स्टोरी आहे, पुस्तकात आहेच. थोडक्यात पुस्तकात आपल्या सगळ्या अक्षरांपासून सुरू होणारे सगळे शब्द आहेत. म मॅरेथॉनचा, र रूटचा, म मेडलचा, ट टी शर्टचा, क क्लबचा. तर र रूटचा मध्ये तुम्ही बघितलं असेल तर सुरुवातीला आमचा विचार असा होता की आपल्या साताऱ्यात काय कुठं सपाट तर कुठे मिळत नव्हतं, मग सपाटीला पळायचं असं आमच्या डोक्यात होतं. डोंगरावर चढून जायचं म्हणजे कोण येणार नाही असं आम्हाला वाटायचं. मग आम्ही विचार केला होता वरनं सुरुवात करायची, आपल्या निवांतपासनं वरनं, म्हणजे घाट चढून गेल्यानंतर तिथनं सुरुवात आणि तिकडनं कासच्या दिशेनं जायचं. मग त्याला सुद्धा चढ उतार थोडा होता पण खडा चढ नव्हता. आणि मग तिथून तितकं अंतर साधारण काहीतरी मला वाटतं 21 किलोमीटर जसं जमल तसं भरायचं किंवा 10:30 जाऊन परत यायचं असा आमचा प्लॅन होता. आणि ही कल्पना घेऊन आम्ही जेव्हा त्यावेळेसचे SP साहेब होते प्रसन्न साहेब त्यांच्याकडे गेलो, कलेक्टर साहेब होते रामास्वामी साहेब, या दोघांचंही आम्हाला सुरुवात पहिल्या वर्षी खूप सहकार्य मिळालं. त्यामुळेच ती सुरुवातीला झाली खरं तर इव्हेंट. मग प्रसन्न साहेबांना आम्ही सांगितलं की असं करणार, ते म्हणले नाही हे असं शक्य नाही, कारण तुम्ही जर घाटातनं गाड्या घेऊन एवढी माणसं जर वर गेली तर घाटात कदाचित गाडी कोणाची बंद पडली तर ट्रॅफिक जाम होईल आणि त्यामुळे तुम्ही गावातच सगळ्या गाड्या सगळ्यांनी लावायच्या आणि गावातनं पळत तुम्ही वर जावा. बरोबर असे ते म्हटले. आणि आम्हाला ते ऐकलं पहिल्यांदा धक्का बसला की एवढं घाटातनं पळत कशी लोक जाणार. आणि पण मग योगायोग होता आणि तेच आपलं विधिलिखित होतं म्हणायचं, कारण त्यांनी ती कंडिशनच ठेवली आणि त्यामुळे आम्हाला तोच रूट घ्यायला लागला. आणि मी मग अमित शेठ म्हणून ज्यांच्यापासून इन्स्पायर होऊन मी स्वतः रनिंग सुरू केलं होतं त्यांना मी फोन करून विचारलं, त्यांना भेटलो जेव्हा मुंबईला, तर त्यांना म्हटलं असा एवढा अवघड रूट आहे हा कसा होईल. तर ते म्हटले डॉक्टर ये कॉमरेड्स मैराथन जो है वो भी ऐसी ही है, उसमें इतना सारा डिफिकल्ट चढ़ उतार है, फिर भी वहाँ पे 20,000 लोग जाते हैं हर साल, तो आप ये सातारा में रखो, ये उल्टा ये ज़्यादा अच्छी होगी. म्हणजे चॅलेंजिंग असल्यामुळे ती लोकांना आवडेल असं त्यांचं म्हणणं होतं. आम्हाला ती खरं धाकधूक होती पण आम्ही देवाचं नाव घेतलं आणि पुढे गेलो. आणि इतिहास तुम्हाला माहितीच आहे की मग त्याच्यामुळेच कदाचित पहिल्या वर्षी 100 आले, त्या पुढच्या वर्षी लगेच 300, त्याच्या पुढच्या वर्षी 600, मग 1800 करत 2000 हा प्रवास आपला टप्प्याटप्प्यानं. उलट हे अवघड चॅलेंजिंग रूट आपला योगायोगानं निवडला गेला आणि तोच आज आपली ओळख, आपली USP आपला USP झाला. खरं. आता सातारा हिल हाफ मॅरेथॉन आज 8,000चा टप्पा गाठलेला आहे. म्हणजे 8,000वर तुम्ही आता घेत नाही, म्हणजे 8,000च्या पुढे संख्या जाऊ नये अशी तुमची इच्छा असते. परंतु हे 8,000चं जे तुम्ही नियंत्रण करता, म्हणजे ह्याला स्वयंसेवक कसे उपलब्ध होतात, लोक कसा प्रतिसाद देतात, आणि सातारकरांना इव्हेंट आल्यानंतर किंवा इव्हेंट येण्यापूर्वी ह्यामध्ये तुम्हाला मदत करायची भावना पहिल्या दिवसापासून आहे का जसं यश मिळत गेलं तशी भावना निर्माण झाली?
खरं बघेल तर पहिल्या दिवसापासूनच आपल्याला सातारकरांचा सपोर्ट चांगला राहिला आहे. म्हणजे संख्या पहिल्यांदा रनर्सची पण कमी होती आणि लागणारे स्वयंसेवक पण तेवढं कमी कमी लागत होते. पण पहिल्या वर्षी आपल्याला मुथा इंडस्ट्रीचे मुथा साहेब, युनिव्हर्सल नॉलेज स्कूलचे आपले नितीन माने साहेब, कुपर इंडस्ट्रीचे आपले कुपर साहेब, ह्या ज्या संस्था आहेत, या संस्था आणि त्यांचे मग स्टाफ, त्यांची माणसं, त्यांच्याकडची मुलं, ह्या सगळ्यांनी सुद्धा मदत केली. बरोबर. आणि आम्ही आमची आपापली मित्रांचे परिवार, आमचीच बायका पोरं, आम्ही सगळ्यांनी मिळून हे सगळं पहिल्यापासून मॅनेज करत होतो. आणि त्यावेळेस काय पहिल्यांदा आम्हाला वाटायचं काय बा 4 टेबल लावायचे, 4 टेबलवर माणसं ठेवायची, त्यांनी चेअरिंग करायचं, पाणी एनर्जी ड्रिंक द्यायचं लोकांना आणि आले फिनिश की टाळ्या वाजवायच्या, गळ्यात मिळत घालायचं. तसं काही अवघड नाही असं आम्हाला वाटलं होतं आणि त्यामुळेच ते धाडस केलं. पण ते पहिल्याच वर्षी बऱ्यापैकी चांगलं झालं. दुसऱ्या वर्षी आणखी असं वर्षानुवर्ष जसं लोकांना ते दिसायला लागलं रस्त्यावरून माणसं पळताना आणि आपला माणूस कोणी पळताना बघितला, साताऱ्यातलाच माणूस जेव्हा आपल्या साताऱ्यातला एक माणूस बघायचा तेव्हा त्याचे 100 मित्र त्या टाळ्या वाजवायचे आणि मग त्यांचे 100पैकी 10 लोकांना वाटायचं यायला आपल्याला बी पुढच्या वर्षी पळायला पाहिजे, आपल्याला बी लोक टाळ्या वाजवतील. आणि म्हणून जे लोक नुसते टाळ्या वाजवायचे रस्त्यावर उभे राहून त्यातले काही पुढच्या वर्षी स्वयंसेवक झाले आणि असंच हे चक्र मग तिथनं पुढे जे चालू झालं. त्यामुळे कधीच आपल्याला स्वयंसेवकांची कमी नाही पडली आणि रस्त्यांवरचं जे चीरिंग असतं आपल्या घाटामध्ये, आपल्या रस्त्यावर, आपल्या शहरामध्ये, हे तर जग प्रसिद्धच आहे. सातारकर माणूस आपला मुळात कसा आहे की तो एखादी गोष्ट त्याने डोक्यावर घेऊन उचलली की तो त्याला कधी कमी पडू देत. त्यामुळे व्हॉलंटियर्स असो किंवा सहभाग असो, रनिंग स्वतः रनर म्हणून सुद्धा आज साताऱ्यात रनर सुरुवातीला पहिल्या मॅरेथॉनला 8च रनर होते. आता ह्या 8,000 सातारकर किती असतात? आता जवळपास सातारकर त्याच्या 25 ते 30% आहेत. म्हणजे 2 ते 2,500 सातारकर रस्त्यावर पळतात, रेग्युलरली पळतात. आणि आपल्याकडे जे संडे लॉंग रन असतात प्रॅक्टिसचे 16 आठवडे, तर दर संडेला आपल्याकडे जवळजवळ एक छोटीशी मॅरेथॉनच असते प्रॅक्टिससाठी. त्यामुळे जवळजवळ 500-600 लोक दर संडेला प्रॅक्टिसला येतात आपल्याकडं. आणि बाहेरचे लोक तर म्हणतात हे सातारकरांचं नशीब चांगलं आहे की त्यांना प्रॅक्टिस करायला सुद्धा त्यांचा रूट मिळतोय. आम्हाला फक्त एकदाच मिळतोय पळायला आणि प्रॅक्टिस करायला मिळत नाही. अलीकडे तर बरेच लोक यायला लागलेत बाहेरचे सुद्धा की एका दुसऱ्या संडेला इथे येऊन प्रॅक्टिस करून बघतात, अंदाज घेतात. आता ह्या ज्या स्पर्धा आहेत मॅरेथॉन, ह्यामध्ये आता एक आयरन मॅन नावाची जी स्पर्धा आहे तिचं एक सध्या प्रचंड वाढत चाललेलं आहे. म्हणजे की त्यामध्ये सुद्धा आपल्या सातारकरांचा सुद्धा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. त्या स्पर्धेविषयी काय सांगाल? ती स्पर्धा कशी असते, तिला काय इतिहास आहे का? हां, तर आयर्न मॅन सुद्धा एक प्रकारचं एक ट्रायथलॉन डिस्टन्स इव्हेंट आहे. म्हणजे ट्रायथलॉनमध्ये वेगवेगळे डिस्टन्स असतात. त्यामध्ये आयर्न मॅन नावाचं एक ब्रँड काही वर्षांपूर्वी तो अस्तित्वात आला की ज्यामध्ये त्यांनी 3 प्रकारचे जे इव्हेंट्स असतात ट्रायथलॉनमध्ये, त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असतं स्विमिंग, त्याच्यानंतर सायकलिंग आणि मग शेवटी रनिंग. तर त्यामध्ये अतिशय खडतर असे निकष लावून त्यामध्ये स्विमिंग हे 3.8 किलोमीटर्स म्हणजे जवळपास 4 किलोमीटर पोहायचं आधी सुरुवातीला ओपन वॉटरमध्ये, म्हणजे समुद्रात किंवा तलावात ते असतं. ते करून झाल्यानंतर तुम्ही तुमचे स्विमिंगचे कपडे जे असतात ते पटकन उतरवून किंवा त्याच्यावर चढवून तुम्ही सायकलिंग सुरू करायचं. तुमची सायकल लावलेली असते तिथं, ती सायकल घेऊन तुम्ही निघायचं आणि 180 किलोमीटर तुमचं सायकलिंग असतं. 180 किलोमीटर म्हणजे जवळपास इथनं पुण्याला जाऊन माघारी यायचं, बरोबर असं समजायचं. आणि ते करून झाल्यानंतर सायकल तुमची लावायची रॅकला आणि मग तुम्ही पळायला सुरुवात करायची आणि मग तुम्ही फुल मॅरेथॉन पळायची, म्हणजे 42.2 किलोमीटर. तर हे तिन्ही गोष्टी एकाच वेळेस सकाळी सुरू केल्यानंतर संध्याकाळच्या आत म्हणजे जवळपास 16 ते 17 तासाचा कट ऑफ असतो. त्याच्या आत जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला ते काही फिनिश केलं असं मानत नाही. स्विमिंगला सुद्धा ठराविक वेळ असतो, तुमच्या सायकलिंगला ठराविक वेळ असतो आणि रनिंगला, आणि तिन्ही मिळून सुद्धा परत ठराविक वेळ असतो. तुम्ही त्यातल्या एकाही गोष्टीला त्या वेळेत पोहोचला नाही तर कट ऑफ होतो. अशा पद्धतीची ही आयर्न मॅन रेस यापूर्वी बाहेरच्या देशामध्ये बरीच पॉप्युलर होती आणि अलीकडच्या काळात भारतात सुद्धा ती आता पॉप्युलर व्हायला लागली. म्हणजे पूर्वी लोक बाहेरच्या देशात जाऊन त्यात भाग घ्यायचे, पण आता 3-4 वर्षापूर्वी पहिल्यांदा गोव्याला सुद्धा एक हाफ आयर्न मॅन म्हणजे याच्या अर्ध अंतर सुद्धा असतं. अर्ध म्हणजे जवळपास एक 1.9 किलोमीटर स्विमिंग, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटरची हाफ मॅरेथॉन अशी हाफ आयर्न मॅन गोव्याला आता गेली काही वर्ष होते. अजून आपल्याकडे फुल आयर्न मॅन होत नाही, पण आता भारतातून आणि आपल्या साताऱ्यातून सुद्धा, म्हणजे साताऱ्यातून म्हणाल तर पहिले आयर्न मॅन फुल करणारे डॉक्टर सुधीर पवार आणि फिमेल करणारी माझी स्वतःची बायकोच डॉक्टर सुचित्रा काटे यांनी फुल आयर्न मॅन डिस्टन्स केलेले आहे. आणि फिमेलमध्ये अजून कोणी नाही, पण मेलमध्ये त्यानंतर जवळपास एक 8-10 लोकांनी फुल आयर्न मॅन सुद्धा केलं आहे आणि बरेच लोक हाफ आयर्न मॅन रेग्युलरली करतात. तर एक फिटनेससाठी म्हणून किंवा चॅलेंज म्हणून सर्वसामान्य माणसांसाठी जशी मॅरेथॉन एक आता आहे तशीच एक आयर्न मॅन सुद्धा उदयाला आले नव्यानं. मग तुमच्या मनात येत नाही का की साताऱ्यात हाफ मॅरेथॉन फुल करावी भविष्यात, आयर्न मॅन स्पर्धा साताऱ्यात करावी? कारण आपल्याकडं कोयनेचा बॅकवॉटरचा एक मोठा डोह आहे,
काचचा तलाव आहे, 42 किलोमीटरचं अंतर होऊ शकतं, तर 180 किलोमीटरचं होईल का नाही माहिती नाही, पण हा विचार येतो का नाही मनात, किंवा आला होता आणि मग वाटलं की आत्ता नको करायला, असं काही घडलंय का? नाही, विचार हा आलाही मनात, आणि अनेक लोक म्हणतात सुद्धा, तुम्ही जसं आता सुचवताय तसं. पण दोन गोष्टी त्यासाठी आहेत कारणीभूत न करण्याच्या मागं. एक म्हणजे त्याच्या मागचे लॉजिस्टिक्स जे आहेत, की त्याला जे काही मॅनेज करायसाठी लागणारं जे काही व्याप आहे, जो ताण आहे, तो खूप मोठा आहे, प्रचंड मोठा आहे. की एवढं सगळं मॅनेज करायचं, 17 तास मॅनेज करायचं, या सगळ्यासाठी लागणारा जो आता आपण साताऱ्याची जी करतो इव्हेंट, तीच करता करता आम्ही घायला येतो. म्हणजे काय की आपलं सगळं व्यवसाय सांभाळून, कुटुंब सांभाळून, स्वतःचं सगळं सांभाळून वर्षातनं जवळपास 6 महिने आमची ह्याच्या तयारीत जातात. म्हणजे एक मॅरेथॉन झाली साताऱ्याची की लगेच एक महिनाभर नुसता जरा ब्रेक मिळतो की पुढच्या मॅरेथॉनची तयारी सुरू होती. बरोबर. त्यात जो वेळ जातो ते सगळं करून ही परत अजून ह्याच्यापेक्षा जास्त फुल मॅरेथॉन जरी करायची म्हणली तरी आमची काही हिंमत होत नाहीये, कारण फुल मॅरेथॉनचं सगळं गणितच वेगळं असतं. आणि दुसरा विषय असा आहे की ते करताना मग आपले जे काही रूट आहे, आपलं साताऱ्याचं तसं शहर छोटं आहे, आणि आपल्या रूटला जे काही आपण करतो ते 4 तास आपण रविवारी बंद ठेवतो, 4 तास 6 तास, ते सुद्धा इथल्या स्थानिकांची आपल्याला नाही म्हणली तरी गैरसोय होते. बरोबर. आणि सुरुवातीच्या काळात त्याच्यामुळे गैरसोय होत असली तरी डॉक्टर, जवळपास 4-4.5 लोक देशभरातनं जगभरातनं आपल्याकडे येतात, हॉटेल व्यवसाय वाढतो, पर्यटन व्यवसाय वाढतो, म्हणजे माणूस येताना कधी कधी एकटाच येतो असं नाही, तो कुटुंबाला सुद्धा घेऊन येतो. एक दिवस मॅरेथॉन करू, एक दिवस कास बघू, एक दिवस सज्जनगड बघू. व्यावसायिक उलाढाल तुम्ही कधी शोध घेतला का, की साताऱ्याची व्यावसायिक उलाढाल ह्याच्यामुळे किती वाढली असेल, ह्याचा कधी शोध घेतलाय का तुम्ही? हां, म्हणजे आम्ही त्याचा प्रयत्न केला, त्याचे आकडे काढून त्याच्याबद्दल आम्ही एकदा मांडलं सुद्धा होतं एक 4-5 वर्षापूर्वी. आमचे जे आंतरराष्ट्रीय एक सल्ला देणारे आमचे होते नॉरी विलियमसन, त्याने आम्हाला हे पहिल्यांदा आमच्या डोक्यात आणून दिलं लक्षात, की तुम्ही जी इव्हेंट ऑर्गनाईज करताय, कारण ते जगभरातल्या अनेक मॅरेथॉन्सला गाईड करतात, तर ते म्हणाले तुम्ही ही असं समजू नका की इव्हेंट तुम्ही फक्त ऑर्गनाईज करताय ती 1 दिवसापुरती आहे. त्याच्या अवतीभोवती तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे 2 ते 4 दिवस जे काय उलाढाल होते त्याच्यामुळं शहराचं अर्थकारण सुद्धा नक्कीच सुधारतं. आणि ते तेवढं पुरतंच नाही, त्याच्यामुळं आणखी ते शहराबद्दल माहिती झाल्यामुळे इतरही वर्षभर सुद्धा माणसं त्या साताऱ्याच्या बाबतीमध्ये, म्हणजे आधी साताऱ्याबद्दल लोकांनी ऐकलेलंच आहे, महाबळेश्वर माहिती आहे, कास माहिती आहे, साताऱ्याचे किल्ले लोक बघायला येतात, सज्जनगडला जायला येतात, पण त्यात ही अजून एक भर पडल्यामुळे ज्यांना सातारा नव्हता माहीत त्यांना आणखी एक नव्यानं माहीत झालं. म्हणजे नक्कीच उलाढाल आणखी वाढते. त्यामुळे आम्ही आकडे नाही काढले, पण असं म्हणतात की कोट्यवधी रुपयाचं, आता आमच्या इव्हेंटची स्वतःची उलाढाल 1-1.5 कोटी रुपयाची असेल, पण बाकी त्याच्या भोवती कदाचित 10 ते 15 कोटीचा व्यवसाय साताऱ्यात व्यावसायिक, म्हणजे अगदी रिक्षावाल्यापासनं ते हॉटेलवाले आले, जेवणासाठी राहण्यासाठी जे काही वापरतात ते आलं, पेट्रोल भरतात आपल्या गाडीमध्ये, जिथे जिथे फिरायला जातात तिकडे जाऊन ते व्यवसाय करतात, ही सगळ्याची उलाढाल निश्चितच आपल्या इव्हेंटच्या 10 पटीनं साताऱ्याचा त्यात म्हणजे व्यवसाय वाढतो, आणि त्यामुळं हातभार लागतो असं नक्कीच वाटतं. आणि त्याचं समाधान, तुम्ही जो काही सर्वे केला होता त्यावेळेस ती उलाढाल किती तुमचा आकडा आला? असा आकडा मला तर खरं आठवत नाही, पण साधारण तो असाच 8 ते 10 कोटीच्या आसपास 8 ते 10 कोटीचा निश्चितच होता. त्यामुळे थोडी गैरसोय झाली तरी 10-20 कोटीची उलाढाल होणार असेल तर तुम्ही सुद्धा नवीन नवीन गोष्टी आणखी 42 वगैरे काय करता आल्या तर त्या केल्या पाहिजेत. कारण आता तुम्ही त्याचे सातारा मॅरेथॉनचे जनक आहात, त्यामुळे ते आणखी कसा आपल्या जनकाचा विस्तार होईल याच्यावर तुम्ही सुद्धा तुमचं सहकार्य असेल, आणि तुम्ही आपण सगळे मिळून करू आम्ही तुमच्याबरोबर आहेच काय, त्याचा काय विषय. डॉक्टर, आत्ता सगळी चांगल्या अनुभवाची चर्चा झाली, तर हाफ मॅरेथॉनला आपण कुठल्या नावांची चर्चा नको करायला, पण तुम्हाला त्रासही झाला, खूप विरोधही झाला. म्हणजे जसं चांगलं काम करताना चांगल्या बाजू समोर येतात, तसं त्या वेदना झाल्यानंतर कुटुंबातून कधी असं झालं का हे बंद करा, नको आता आपल्याला हे नाहीच करायचं, किंवा ग्रुपमध्ये आपण कशासाठी हे करतोय, म्हणजे आपण साताऱ्याचं प्रतिष्ठा वाढवतोय, साताऱ्याचं आरोग्य सुधारवतोय, आणि आरोग्य सुधारवता व्यावसायिक उलाढाल होती, शहराचं अर्थकारण सुधारतं, परंतु हे सगळं करताना जे काय हल्ले होतात त्यावेळेस आपल्या भावना काय होत्या, कुटुंबाच्या भावना काय होत्या? नाही, त्या गोष्टी तर त्यावेळेस सुरुवातीला खूपच झाल्या, तुम्हाला माहिती आहे. पण आता जुने जखमा म्हणतो आपण तशा ते भरून आल्या, आणि आता ते आणखी मजबूत झाले त्याच्यामुळं, की आपल्याला ज्यावेळेस काही आपल्या मनाविरुद्ध घडतं किंवा कोणीतरी आपल्याला चांगल्या कामाला, म्हणजे कौतुक नका करू पण एक वेळ नावं ठेवू नका अशी आपली भावना असते, असं असताना सुद्धा घडलं. पण ते जेव्हा झालं तेव्हा कदाचित ते समोरच्या व्यक्तीच्या किंवा त्या संस्थाच्या अज्ञानातनं झालं असं मी आता समजते. आपण नेहमी म्हणतो ना की भूतकाळाकडे जर आपण वळून बघितलं तर आपल्याला ते डॉट्स तेव्हा जोडता येतात. म्हणजे भविष्यात आपल्याला काय होणार आहे माहीत नसतं, आत्ता घडणारी एखादी गोष्ट का घडते असं आपण स्वतःला विचारतो. आणि अनेक वेळा माझं असं झालंच की आता बास झालं, हे सगळं बंद करायचं. आणि अनेक वेळा कशाला, तुम्हाला खरं सांगायचं तर अजून सुद्धा होतं
म्हणजे हा व्याप नको, आता आपण सोडून देऊ हे सगळं, असं कित्येक वेळा झालं. अगदी आमच्या इंटरनल आमच्या टीममध्ये सुद्धा वादविवाद झालेलेच आहेत. मी कित्येक ठिकाणी मॅरेथॉन भरवल्या गेल्या. सुरुवातीला तुम्ही बघाल तर महाराष्ट्रात किंवा भारतात सुद्धा अनेक मॅरेथॉन सुरू झाले आणि बंद पण पडले. अनेक ठिकाणी अंतर्गत कलह झाले, टीममध्ये इंटरनल फूट पडली, श्रेयावरून वाद झाले. आमच्या टीममध्ये झालं नाही असं नाही, पण त्या सगळ्याला आम्ही कसं तरी एकमेकाच्या सहाय्यानं मदतीनं म्हणा निर्धारानं त्याचा सामना केला आणि आम्ही ते पुरून उरलो. म्हणजे आमच्या सगळ्यातले डिफरन्सेस आम्ही पुरून टाकले आणि पुढंच चालत राहिलो. आणि आज तीच टीम आमची जी काय आहे तीच पहिल्या दिवसापासून आजपर्यंत स्ट्रॉंगली त्यामुळे चालू आहे. आणि अजूनही जर वाटलं झालं असं मी बंद करणार, सोडून देणार म्हटल्यावर घरी ते 60 लोक आले होते आमच्या. रात्री 12 वाजता बसून आमची बैठक झालेली आहे की तू कुठं चाललायस, तू कसं जाशील असं ते. पण त्यातनं सगळ्यातनं आम्ही बाहेर आलो. आणि जे कोणी विरोध करत होते बाहेरची जर माणसं असतील त्यांचे सुद्धा काही गैरसमज होते, त्यांनाही काही गोष्टीबद्दल असं अज्ञान होतं असं आपण म्हणूया. मग त्यांचा गैरसमज आणि अज्ञान हळूहळू कालांतराने दूर करण्यात आम्ही यशस्वी ठरलो असं म्हणायला पाहिजे. आज सगळे आपले मित्रच आहेत, सगळे मित्र. आज साताऱ्यातनं मला नाही असं वाटत की काय नाही आता जी काही त्यावेळेस विरोधाची तीव्रता होती, आक्षेप होते, ते आता बऱ्यापैकी संपुष्टात आलेले आहेत. लोकांच्या आणि क्लीन मॅरेथॉन विषयीचं मन सगळ्यांचं स्वच्छ झालेलं आहे असं आज म्हणायला आपल्याला काय हरकत नाही. आता माझा एक प्रश्न असा आहे की मी जेवढ्या मॅरेथॉन बघतोय ह्या आफ्रिकेतलेच लोक जिंकतात सर्वाधिक, किंवा ते ज्या वेगानं पळतात वाऱ्याच्या अगदी, तर ह्या आफ्रिकेतले लोक इतक्या वेगानं कसे काय पळतात, किंवा त्यांचा जे वेग बघितला की अक्षरशः हे आपल्याला जमणार नाही आपल्याकडे. हो, आपल्याकडे सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर पूर्वी सुरुवातीच्या 7-8-10 वर्षात आफ्रिकेतले रनर्स यायचे बरेच, म्हणजे आपण त्यांना इन्व्हाइटच करायचो. अलीकडच्या काळात खरं तर आपण त्यांना इन्व्हाइट करायचं बंद केलं. मी ते ह्याच्या अनुषंगाने मी सांगतोय, कारण आफ्रिकेतले रनर्स आले की बाकी कुणाला जिंकायला चान्सच नसतो. म्हणजे आपल्याकडची इंडियन रनर्स तर त्यांच्यासमोर तग धरत नाहीये. त्याच्या मागची कारणं काय त्याचा विचार जर केला तर आफ्रिकेतल्या ज्या देशातनं हे लोक येतात तर सगळे नाही, आफ्रिकेत जो केनिया आणि इथिओपिया या 2 देशांच्या बाबतीत असं आहे की त्यांच्याकडे ते हाय अल्टिट्यूडला आहेत. त्यांचे सुद्धा जे ट्रेनिंग ग्राउंड्स आहेत, आपले सातारा सुद्धा म्हटलं तर आहे, आपण सुद्धा हाय अल्टिट्यूडला ट्रेनिंग करतो किंवा करू शकतो. हाय अल्टिट्यूडला ट्रेनिंग केल्यामुळं आणि त्यांच्या एकंदरीत सामाजिक परिस्थितीमुळं ते शक्य असं वाटतं. आणि तिसरं म्हणजे जेनेटिक्स. त्यांचे आफ्रिकन माणसं ही मुळातच उंच, पोरी, धिप्पाड आणि थोडी काटक असतात. आणि त्यामुळे त्यांच्या जेनेटिक्समध्ये कदाचित त्यांचा VO2 मॅक्स म्हणतो आपण ज्याला, म्हणजे त्यांची हार्ट आणि लंगची क्षमता ही जास्त असते. आणि त्या सगळ्यापेक्षा कदाचित महत्त्वाचं त्यांची भूक जी असते. बरोबर, कारण तिथं दारिद्र्य खूप आहे, गरिबी. आणि त्या गरिबीतनं बाहेर येऊन आपण काहीतरी आपल्या कुटुंबासाठी करावं म्हणून हे लोक खूप कष्ट करतात. त्यांच्याकडे सर्रास शाळेत पळत जायचं आणि पळत यायचं, कारण वाहनं नाहीत आणि गाव लांब लांब आहेत. शाळेपर्यंत जायला त्यांच्याकडे दुसरा काही मार्ग नाही. त्यामुळे लहानपणापासून पळण्याची त्यांच्याकडे संस्कृती आहे. आणि मग ते संस्कृती, त्यांची गरिबी आणि त्यांच्याकडं हा जो इतिहास आता गेल्या 40 वर्षाचा याद झाला, त्यामुळे त्यांच्या मनात एक मानसिकता आहे की आपण जिंकणार. मला वाटतं ती एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जिंकणार, ही त्यांच्या मेंटली त्यांचं त्या प्रिपरेशन असतं. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि मग ते सगळीकडे जगात राज्य करतायत. आणि त्यामुळेच आपण खरं तर आपल्या इथं त्यांना बोलवायचं म्हटलं तर ते मेडिको लिगल इश्यूज पण आहेत. मेडिको लिगल नाही, आपले कायदेशीर बाबी येत आहेत. कारण त्या देशांमध्ये अलीकडच्या काळात जरा आतंकवाद वाढला आहे, आणि म्हणजे ईस्ट आफ्रिकन देशामध्ये, आणि तिकडची माणसं आपल्याकडे यायला लागली तर आपल्याला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सकडनं किंवा बाकी सगळ्या गोष्टी क्लिअरन्सचा विषय फार किचकट झाला आहे. त्यामुळे आपण त्या लोकांना बोलवायचं आता कमी केलं आहे. आणि उलट त्यांना जे काही बक्षीस देत होतो आपण ते येऊनच घेऊन जायची बक्षीस. बरोबर, तेच घेऊन आपण असं ठरवलंय की आपण साताऱ्यात आणि साताऱ्याच्या आसपासच्या ग्रामीण भागात आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात मॅरेथॉनची चळवळ रुजवणं हे आंतरराष्ट्रीय, कारण आपलं नाव आता पूर्वी मॅरेथॉन, इंटरनॅशनल मॅरेथॉन, सातारा मॅरेथॉन असं होतं, पण आपण तो फोकस कमी करून आता आपला फोकस बाहेरच्या देशापेक्षा आत केला आहे. म्हणजे इनवर्ड फोकस देशात केला. आपल्या देशावर, आपल्या ग्रामीण भागात, आपल्या आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये साताऱ्यापासून इन्स्पायर होऊन मॅरेथॉन्स ऑर्गनाईज व्हायला लागल्या. आपल्यापासून इन्स्पायर होऊन सोलापूर, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, अगदी कोरेगाव, वडूज, नीरा मॅरेथॉन, असे छोट्या छोट्या ठिकाणी आज मॅरेथॉन्स, भुईंजला मॅरेथॉन होती. महाराष्ट्रात किती मॅरेथॉन झाले असतील? माझ्या अंदाजाप्रमाणे आता किमान 200 ऑर्गनाईज मॅरेथॉन्स होतात दरवर्षी. आणि त्यापैकी सांगायला आनंद वाटतो, समाधान वाटतं की अगदी बारामतीला आता 2 मॅरेथॉन होतात. कोकणामध्ये 4 ते 5 सुरू झाल्या. कोकण कोस्टल मॅरेथॉन असेल, गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन आता झाली. ह्या सगळ्या मॅरेथॉन जे आहेत ह्या सगळ्या जवळपास, त्यातल्या जवळपास बहुतांशी हे माझ्या घरी येऊन आमच्यासोबत बैठक घेऊन, आपल्या घरी चर्चा झालेली, मार्गदर्शन घेऊन त्या सुरू झाल्या. आणि त्यामुळे सातारा हिल हाफ मॅरेथॉन एक टेम्पलेट तयार झालं, ज्यापासून आज ग्रामीण भागामध्ये मराठी बोलणाऱ्या माणसांमध्ये हा आमचा एक हेतू होता. आणि म्हणूनच हे पुस्तक सुद्धा मराठीत लिहिलं
की मराठी भाषिक लोकांसाठी इंग्रजीत शेकडो पुस्तकं होती, पण मराठीत नव्हतं. आणि म्हणून ही चळवळ, ही ग्रामीण चळवळ आंतरराष्ट्रीय आणि हे सगळ्याचं आपण आता जरा कौतुक कमी केलंय. बरोबर. आणि आपल्या देशातनंच आता चांगली रणच कशी होतील हे भारत, आपलं सरकार तर प्रयत्न करतच आहे, आपलं राज्य प्रयत्न करते. सातारा लेवलला स्थानिक आपण काही विनर तयार करण्याचा आपला हेतू नाही, ते आपली ताकद पण नाही. पण सर्वसामान्य माणूस तुमच्या आमच्यासारखा त्याचं आरोग्य उत्तम त्याचं आरोग्य उत्तम राहावं हा आपला फोकस आहे. आपली मॅरेथॉन काय ॲथलेटिक चॅम्पियन तयार करण्यासाठी नाही आहे, सर्वसामान्य लोकांना फिट करण्यासाठीची ही चळवळ आहे. आपण जवळपास 35 ते 40 मिनटं डॉक्टर काटेंशी गप्पा मारल्या, पण 40 मिनटामध्ये हा सगळा मॅरेथॉनचा इतिहास आपल्याला समजणार नाही. आपल्याला जर संपूर्ण मॅरेथॉनचा इतिहास वाचायचा असेल आणि समजून घ्यायचा असेल तर डॉक्टर संदीप काटेंचं हे मॅरेथॉनचा नावाचं जे पुस्तक आहे ते आपण आवर्जून वाचलं पाहिजे. कारण संपूर्ण मॅरेथॉनचा इतिहास ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे. म्हणजे जगभरातल्या मॅरेथॉनचा इतिहास, मॅरेथॉन हे नाव कसं पडलं इथपासून ते बॉस्टन मॅरेथॉनपासून ते अगदी कॉम्रेड मॅरेथॉन जी साऊथ आफ्रिकेमध्ये होती तिच्यापासूनची सगळी माहिती, म्हणजे मॅरेथॉनविषयी जर तुम्हाला उत्सुकता असेल तर डॉक्टर संदीप काटेंचं हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचलं पाहिजे. डॉक्टर साहेब, आज आपण अतिशय वेळात वेळ काढून आला आणि साताऱ्यातल्या पळवणाऱ्या माणसाचा इतिहास आम्हालासुद्धा आरसपाणी पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांसमोर मांडता आला, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. आणि तुमच्या आरसपाणी पॉडकास्टला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि मला इथे बोलवण्याबद्दल मनापासून थँक्यू. येस, थँक्यू.